नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत प्रचंड औषधी गुणधर्म असणारी ढेसा भाजी। याआधी तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर कशी बनवायची, चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला हे ढेसे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण शेवग्याची शेंग कट करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। शक्यतो ही भाजी घेताना इथे आपल्याला थोडीशी कोवळी वापरायची आहे आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा सर्व या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर इथे मी एका कढईमध्ये या सर्व शेंगा काढून घेतलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। आता पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता यानंतर इथे आपण हे गॅसवरती ठेवून दिलेला आहे। या पाण्याला एक उकळी मारून घ्यायची आहे। एक उकळी आल्यानंतर या शेंगा ज्या आहेत त्या थोड्याशा आतून मऊसर होतात। त्यानंतर इथे आपल्याला लगेचच या शेंगा एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। आता इथे आपण हा पाण्यातून काढून घेतलेला ढेसा एका साईडला ठेवून देणार आहोत। इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे आणि मोहरी छान असे तडतडलेले आहेत। त्यानंतर कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण जो हा ढेसा छान असा वाफवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या ढेसा भाजीचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती छान सुधारते। त्याचबरोबर त्वचेसाठी किंवा साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही ढेसा भाजी खूप उपयोगी आणि गुणधर्म आहे। तर एकदा तुम्ही ही ढेसा भाजी नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा या भाजीचे सेवन केले जाते। आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि एक 2 ते 3 चमचे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे, कारण आपण गरम पाण्यामध्ये ढेसा वाफवून घेताना सुद्धा मीठ टाकले होते। त्यानंतर सर्वात शेवटी इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेणार आहोत। अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। तर पाहू शकता तुम्ही अगदी कोणतेही जास्त मसाले न वापरता फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होणारी ही ढेसा भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता। तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील।